काल मी आजीकडे गेलेले. नेहमी टोमणे मारणारी आजी कसली खुशीत होती. काल चक्क 100 रुपयाच्या ऐवजी 1000 रुपये दिले तिने मला. स्वारी खुशीत दिसल्यावर मी पण विचारलं, अचानक एवढं जास्त प्रेम? म्हणते मी एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याचं हे फळ. मला कळेच ना. नंतर आजीने मला SCSS बद्दल सांगितलं. नाही, कोणती प्रायव्हेट स्कीम नाही, तर गव्हर्नमेंट स्कीम आहे. गव्हर्नमेंटने खास सिनियर सिटीजनसाठी तयार केली आहे. गव्हर्नमेंट स्कीम्स असल्यामुळे ही 100% सेफ आहे. या स्कीममध्ये पैसे गुंतवल्यावर तुम्हाला 8.2% व्याज मिळणार आहे. ही इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करता येते. 60 वर्षांवरील सर्व सिनियर सिटीजनसाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे. फायदे काय, पात्र कोण आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म कसा भरायचा आहे, सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. निवृत्तीनंतर अनेकदा आर्थिक अडचणी येतात, कारण रिटायरमेंट. वय झाल्यामुळे कष्टाची कामं जमत नाही. पैसे कुठे गुंतवायचं म्हटलं तर स्कॅम, बँक फ्रॉड होण्याची भीती. पण आता टेन्शन घेण्याचं काही एक कारण नाही आहे. 60 वर्षांवरील सिनियर सिटीजनना आर्थिक दिलासा देण्यासाठी गव्हर्नमेंटने SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणली आहे, जी 2004 पासून सुरू असलेली ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष आणि त्यापुढे 3 वर्ष अशी लमसम बँक खात्यात ठेव स्वरूपात जमा करण्यास प्रोत्साहन देते. इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईटवर तसेच नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट म्हणजे गव्हर्नमेंट साईट याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आता हे तर कळलं की ही स्कीम काय आहे. आता जाणून घेऊया या SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे फायदे नेमके काय आहेत. गॅरंटीड रिटर्न, निश्चित व्याजदराप्रमाणे 3 महिन्यांच्या कालावधीत रक्कम बँक खात्यात जमा. कॅपिटल प्रोटेक्शन मिळतं. मार्केट शेअरप्रमाणे क्रॅश न होता ठरवलेल्या व्याजदराने पैसे बँक खात्यात जमा केले जातात. तिमाही उत्पन्न, नियमित मासिक खर्च काढता येतो. म्हणजे 3 महिन्याने व्याज तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो आणि मुद्दल रकमेवरचा व्याज तुम्ही काढू शकता. 5 वर्ष झाल्यानंतर मुद्दल आणि व्याज काढू शकता किंवा पुढे हवं तर 3 वर्ष तुम्ही ही मुदत वाढवू शकता. लक्षात घ्या, ही स्कीम फक्त 8 वर्षांच्या मुदतीवर आहे. त्यापुढे ही मुदत वाढणार नाही. प्रीमॅच्युअर विड्रॉल्स करता येते. पण जर एमर्जन्सी असेल तर तुम्ही ते पैसे काढू शकता. त्यावर काही नियम आहेत, तेही आपण पुढे बघू. सिंगल किंवा आपल्या जोडीदारासोबत संयुक्त म्हणजे जॉईंट अकाउंट काढता येतं. संपूर्ण भारतात बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम उपलब्ध आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी पात्र कोण कोण? अर्जदाराचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त हवं. 55 ते 60 वर्षे वयोगटातील निवृत्त नागरी कर्मचारी पात्र आहेत. जर त्यांनी त्यांचे निवृत्त लाभ मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत गुंतवणूक केली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते? ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा म्हणजेच लाईट बिल, वयाचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी अर्ज कसा भरायचा? फॉर्म तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे भरता येणार आहे. पहिला बघूया ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक या बँकमध्ये तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्ही या बँक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा फॉर्म भरू शकता. आता ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया. ऑफलाईन फॉर्मसाठी तुमच्या जवळच्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या. SCSS फॉर्म घ्या. सांगितलेले डॉक्युमेंट्स, दिलेला फॉर्म योग्यरित्या भरून तिथेच फॉर्म सबमिट करायचा. कोणी म्हणेल मी ऑनलाईन फॉर्म भरून देतो, अजिबात ऐकू नका. तुमच्या डॉक्युमेंट्स आणि बँक खात्याचा मिसयूज होऊ शकतो. बँक आणि पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त कुठेही फॉर्म भरायचा नाही. SCSS स्कीमचे अटी आणि नियम काय आहेत ते पाहूया. SCSS योजना जरी अकाली बंद करता येत असेल तरी त्याचे काही नियम आहेत. आयकर विभागानुसार ते कोणते नियम आहेत ते पाहूया. अकाउंट उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आधी अकाउंट बंद केल्यास अकाउंटमधील जमा केलेल्या डिपॉझिटवर दिलेलं व्याज डिपॉझिटमधून वसूल केलं जाईल आणि शिल्लक रक्कम खातेधारकाला दिली जाईल. म्हणजेच व्याज मिळणार नाही. आपण एक उदाहरण घेऊया. समजा व्याज 10% आहे. तुम्ही अकाउंटमध्ये 1 लाख भरले. 10%च्या व्याजाने 3 महिन्यांचे 2500 ते व्याज तुम्ही काढलं आणि 1 वर्षाच्या आधी तुम्ही अकाउंट बंद केलं तर डिपॉझिटमधून तेवढी अमाऊंट डेबिट केली जाईल. आपण असं समजू शकतो की हे एक ऑपरेशनल फी आहे.
1 वर्षानंतर तुम्ही कधीही अमाऊंट काढली तरी तुम्हाला 1% रक्कम फाईन म्हणून भरावी लागते. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढे तुम्ही 3 वर्ष स्कीम वाढवताय, म्हणजे 6वं वर्ष लागेल. ते 6वं वर्ष पूर्ण होण्याआधी तुम्ही मुद्दल आणि व्याज कोणत्याही फाईनशिवाय काढू शकता. मुदतीच्या आधी अकाउंट बंद केल्यास दंड वजा केल्यानंतर मुदतपूर्व बंद करण्याच्या तारखेच्या आधीच्या तारखेपर्यंत डिपॉझिटवरील व्याज दिले जाईल. अकाउंटमधून अनेक वेळा पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या तारखेपासून खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल. खाते बंद होईपर्यंत हे व्याज सुरू राहील. ही माहिती इन्कम टॅक्सवरील आहे. हे नियम नीट समजून घ्या. तुम्ही जर ही योजना चालू केली असेल आणि 5 वर्षाच्या आधी, मध्ये किंवा 5 वर्षांची मुदत संपून किंवा वाढवून जे काही पैसे काढायचे आहेत त्याचे हे नियम आहेत. आता काही जण म्हणतील की एवढं करण्यापेक्षा FD केलेली काय वाईट? या स्कीममध्ये इंटरेस्ट कमी आहे. बाकी बँक्स किती मोठा इंटरेस्ट देतात. हो देतात, पण त्यात रिस्क फॅक्टरही असतो. ही गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे सेफ आहे. 100% व्याज देण्याचा सरकार दावा करते. त्यामुळे SCSS मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आहे. आमच्या आजीने सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट केली आहे. तुम्ही कधी करताय? आजच आपल्या आजी आजोबांना ही योजना सांगा आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या. अशाच उपयोगी गव्हर्नमेंट स्कीम्स आम्ही दर सोमवारी घेऊन येत असतो. ते मिस होऊ नयेत म्हणून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी मूडच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.